ॐ अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः। नमः ॐ विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिने इति नामिने नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। आजच्या सत्रामध्ये सर्व वैष्णवींच्या चरणी कोटी कोटी दंडवत प्रणाम आणि सगळ्यांचे स्वागत। तर आज 12वा अध्याय आता सुरू झालेला आहे। पहिला श्लोक झालाय, आता दुसरा श्लोक सुरू झालाय। तर तो श्लोक असा आहे, श्री भगवान उवाच मय्यावेश मनो ये मा नित्ययुक्ता उपासते श्रद्धया परयोपेतास्ते मे युक्ततमा मतः। आता त्याचा अर्थ असा आहे, श्री भगवान म्हणाले, जे आपले मन माझ्या साकार रूपात स्थित करतात आणि दृढ दृढ दिव्य श्रद्धेने माझी सतत उपासना करण्यामध्ये संलग्न झालेले असतात, ते माझ्या मते सर्वोत्तम आहेत। आता ह्या श्लोकामध्ये ह्याचा तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे असं आहे की अर्जुनाच्या प्रश्नाचं उत्तर म्हणून श्रीकृष्ण स्पष्टपणे सांगतात की जो माझा साकार रूपावरती माझे मन केंद्रित करतो आणि श्रद्धा आणि भक्तिभावाने मला भजतो, तोच योग्यांमधील परमसिद्ध पुरुष होय। अशा कृष्ण भावना भावित व्यक्तीच्या कोणत्याही क्रिया भौतिक नसतात, कारण तो सर्व काही श्रीकृष्णा प्रित्यर्थ करीत असतो। शुद्ध भक्त निरंतर सेवेमध्ये संलग्न असतो। कधी तो जप करीत असतो, कधी कृष्ण कथेमध्ये वाचन किंवा श्रवण करीत असतो, कधी प्रसाद तयार करत असतो, श्रीकृष्णासाठी काही खरेदी करण्यासाठी तो बाजारात जातो, कधी मंदिर मार्जन करतो अथवा भोजन पात्र स्वच्छ करतो। तो जे काही करतो ते सर्व काही भगवंता प्रित्यर्थ करतो व अशा रीतीने एक क्षणही वाया घालवित नाही। असे कर्म म्हणजे समाधिस्थ कर्म होय। आता श्रील प्रभुपादांनी खूप छान आणि अगदी सोप्या भाषेमध्ये आपल्याला आहे ना सगळं काही वर्णन करून सांगितलेले की खूप साधा सिंपल आणि खूप असा भव्य अर्थ असलेला हा जो आजचा श्लोक आहे। तर त्याच्यात खूप छान पद्धतीने सांगितले की कशा पद्धतीने की भगवंत म्हणजे ते एक प्रकारे काय भगवंतांनी सांगितलेलं आहे आपल्याला, तर जे आपले मन माझ्या साकार रूपावर स्थित करतात। म्हणजे आता इथे स्पष्ट सांगण्यात आलेलं आहे की म्हणजे प्रश्न अर्जुनाला पडलेला आहे की साकार की निराकार हे रूप श्रेष्ठ आहे। म्हणजे त्याच्या उत्तरादाखल हे भगवंत आपल्याला इथे सांगतायत की कोणता श्रेष्ठ मार्ग आहे। तर याच्यामध्ये भगवंत स्पष्ट आपल्याला सांगतायत की साकार रूपाने केलेली जी भक्ती आहे ना, ती सर्वश्रेष्ठ भक्ती आहे। आता मग हा प्रश्न पडू शकतो की मग निराकार भक्ती हे जे निराकार हे भक्ती आहे ती कशी काय श्रेष्ठ नाहीये, हाही प्रश्न पडू शकतो। कारण पुढेही भगवंत आपल्याला काही पुढच्या आपण थोडे पुढे गेलो ना तर श्लोकांमध्ये भगवंतांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की कशा पद्धतीने तो मार्ग क्लिष्ट आहे। म्हणजे ह्या मार्गावर किती अडथळे निर्माण होतात आणि किती दुःख स्थिती निर्माण होते, आणि ती स्थिती एवढे काही क्लिष्ट मार्गाने गेल्यावर पण आपल्याला ती स्थिती प्राप्त झाल्यावरती सुद्धा आपण त्या स्थितीमध्ये कॉन्स्टंट राहू शकतो का, ही सुद्धा गॅरंटी आपल्याला त्याच्यामध्ये नसते। म्हणजे काहींची भक्ती कशी असते, योगी लोक असतात ऊर्ध्व मार्गाने सुद्धा भगवंतांची भक्ती प्राप्त करण्याची इच्छा करतात। म्हणजे ऊर्ध्व मार्गाने म्हणजे थोडे थोडे काही ते योगाभ्यासाने किंवा निराकार द्वैतवाद हा मार्ग स्वीकारून ते काय करतात की काही वेगवेगळ्या उच्चतर ग्रहापर्यंत जातात आणि नंतर ते भगवंतांची भगवंतांची ब्रह्मज्योतीची प्राप्ती करतात। आता इथे ब्रह्मज्योतीची प्राप्ती करताना सुद्धा की ज्यावेळेस तो एखादा योगी असेल जो ब्रह्मज्योतीची प्राप्ती करतो,
तर हा करणारा योगी ज्यावेळेस तो ब्रह्मज्योतीमध्ये जातो आणि तिथे कोणतीही सेवा नसते. सेवा नसल्यामुळे काय होतं की त्याला तिथे तो खूप दिवस तो स्थिर राहू शकत नाही. नुसतं स्थिर प्रकाशामध्ये राहू शकत नाही. तर मग सेवा ही फार महत्वाची आणि मग त्याच्यामुळे तो काय करतो, त्याचं पुन्हा पतन होतं. आणि पतन झाल्यानंतर तो हा भौतिक जगामध्ये आल्यावरती मात्र मग तिथे वेगवेगळ्या सेवा कर म्हणजे दवाखाने बांध, मार्ग बांध किंवा सामाजिक सेवा कोणत्या सामाजिक सेवा असतील त्या कर. या सगळ्या पद्धतीने तो काय करतो की गुंतला जातो म्हणजे अशा सेवेमध्ये. कारण ती जिथे सेवा असेल ना, तिथेच एखादा भक्त जो काय करू शकतो की भक्तीमध्ये कॉन्स्टंट राहू शकतो भक्तीमध्ये. म्हणजे सेवा किती महत्वाची बघा. आता शंकराचार्य हे आदि शंकराचार्य आपण पाहतो की ते संपूर्ण ह्याच्यामध्ये त्यांचा खूप हे हातभार आहे. कारण पूर्वी काय होतं की बुद्ध शून्यवाद प्रसारित झाला होता आणि बौद्ध संप्रदायाचा खूप प्रचार झाला होता. तिथे ज्यावेळेस शंकराचार्य आले त्यावेळेस त्यांनी आपल्या हिंदू धर्माचा खूप प्रचार केला आणि निदान अद्वैतवाद म्हणजे सर्व काही एक आहे हा प्रचार त्यांनी केला. आणि मग कसा मार्ग आहे की अद्वैत संप्रदायाचा मार्ग आहे की जो ब्रह्मज्योती म्हणजे की जिथे भगवंतांच्या रूपाला मानत नाही. परंतु शून्यातून निदान म्हणजे एकत्वाची भावना तरी त्यांनी तिथपर्यंत तरी आणून सोडलं. आणि नंतर पाहतो आपण कशा पद्धतीने मध्वाचार्य आले त्यांनी द्वैत मार्गाचा प्रचार केला पुढे. आणि आणखीन वेगवेगळे असे एक स्टेप बाय स्टेप हा आहे ना एक प्रकारे इन्क्लूड हे झालं म्हणजे इन्क्रीज झाली जे भक्तीचा मार्ग आहे ना तो स्टेप बाय स्टेप पुढे होत गेला. म्हणजे आता जर शंकराचार्यांनी जरी अद्वैत मार्गाचा जरी प्रचार केला असला ना तरी त्यांना ते शिवजींचेच अवतार आहेत. आणि शेवटी शेवटी ज्यावेळेस आहे ना ते ह्या धराधार सोडून जाणार होते त्यावेळेस त्यांनी शेवटी सुद्धा एक त्यांनी स्तोत्र गायलं की भज गोविंद भज गोविंद भज गोविंद मूढमते. म्हणजे खूप छान स्तोत्र आहे ते की याच्यामध्ये त्यांनी स्पष्ट सांगितलंय की हे हे मूर्ख माणसा म्हणजे तू भगवंतांनाच भज गोविंदांनाच भज असं स्पष्ट सांगितलं याच्यामध्ये दुसरा काही पर्याय नाही. हा सुद्धा याच्यामध्ये स्पष्ट त्यांनी सांगितलंय म्हणजे त्यांना सगळ्यांना परंतु काय झालं की त्यांच्या काही संप्रदायातील काही शिष्यांनी ते मान्य केलं नाही. पुढे त्यांनी अद्वैत मार्गाचाच पुढे प्रचार केला. आता भगवंत स्पष्ट प्रथम ह्याच्या श्लोकामध्ये म्हणतायत की मैयावेश मनोयमा नित्ययुक्त उपासते म्हणजे मैयावेश म्हणजे मैयावेश मनोयमा म्हणजे पूर्णतः म्हणजे स्पष्ट प्रथम श्लोकामध्ये त्यांनी सांगितले जे आपले मन माझ्या साकार रूपावरती स्थित करतात. साकार रूपामध्ये म्हणजे साकार रूपावरती स्थित करण्यासाठी काय करावं लागतं की सेवा फार महत्वाची म्हणजे सेवा जीवनात भक्तीच्या पुढील दिशेकडे घेऊन जाते आणि भक्तीमध्ये दृढ दृढ होतो. म्हणजे तो सेवेमध्ये ज्यावेळेस आहे ना ज्यावेळेस पूर्णतः त्या दिशेला गेला ना तर तो ज्यावेळेस सेवा मार्गाने गेला ना तर तो भक्तीमध्ये दृढ होत जातो. आता प्रल्हाद महाराजांचं ज्यावेळेस मी हे ऐकत होते त्यांच्या शिकवणी त्यावेळेस मला काही गोष्टी फार आवडल्या त्या मला तशा थोड्या थोड्या काही सांगाव्याशा वाटल्या तर त्याच्यामध्ये ना किशन डामर ज्यावेळेस घेऊन येतात प्रल्हाद महाराजांना प्रथम ज्यावेळेस हिरण्यकशिपूकडे त्यावेळेस घेऊन येतात त्यावेळेस त्यांना हिरण्यकशिपू विचारतात की तुम्हाला काय आवडलं तुला सगळ्यात जास्त काय आवडलं. तर मग त्यावेळेस काय आवडलं हा प्रश्न ज्यावेळेस त्यांना विचारला हिरण्यकशिपूनी ज्यावेळेस विचारला त्यावेळेस त्यांनी प्रथम काय म्हटलं की श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदम दास्य साक्यम आत्मनिवेदनम हा जो प्रसिद्ध श्लोक आहे ना तो त्यांनी म्हटला की म्हणजे म्हटले आणि त्यांना पुढे असं सांगायचं होतं की ह्या ज्या नवविधा भक्तीमध्ये आपण जर गेलं भक्ती सेवा मार्ग जर हा स्वीकारला आपण तर तो व्यक्ती आहे ना सर्वात बुद्धिमान म्हटलं जातं म्हणजे जीवनामध्ये म्हणजे कृष्णाच्या सेवेत ज्यावेळेस तो पूर्ण जीवन त्यावेळेस लावतो ना तर तो सगळ्यात बुद्धिमान आणि विद्वान म्हटलं जातं कारण त्यांनी सगळ्या काही ज्ञानाची प्राप्ती केलेली आहे असं प्रल्हाद महाराज त्यांना म्हणतात. म्हणजे बघा की त्यांनी किती स्पष्ट सांगतायत आणि हे उत्तर ऐकून हिरण्यकशिपू हसायला लागतात. हा 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 करून हसतात आणि म्हणतात की काय शंडामर तुम्ही काय शिकवलंय नेमकं ह्यांना आणि ह्यांना व्यवस्थित सगळं चांगलं ज्ञान द्या. चांगलं ज्ञान म्हणजे काय तर आसुरी ज्ञान जे आहे ना ते त्यांच्या दृष्टीने चांगलं ज्ञान आहे ते त्यांना द्या असं त्यांना म्हटलं म्हणजे अशा पद्धतीने की नित्ययुक्त उपासते म्हणजे ह्या सतत आपल्याला ह्या नित्य उपासनेमध्ये लागायचं म्हणजे एक क्षण सुद्धा प्रभुपाद आता श्लोकामध्ये तात्पर्यामध्ये सुद्धा सांगतात की आपला प्रत्येक क्षण आपला भक्तीमध्ये लागला पाहिजे आणि ज्यावेळेस असं लागेल ना तर तो खऱ्या अर्थाने समाधी स्थितीमध्ये आहे. आपण जो म्हणतो ना की योगाची स्थिती कशा पद्धतीने प्राणायाम करतात आणि मग शेवटी त्यांची समाधी लागते. पण भक्तीमध्ये समाधी कोणती तर
तो ज्यावेळेस आहे ना 24 तास त्याच्या स्मरणामध्ये भगवंत असतील आणि तो सेवेमध्ये सतत लागलेला असेल, भगवंताच्या भक्तीमध्ये सतत लागलेला असेल, त्यावेळेस त्याची काय झाली की ती समाधी स्थिती झाली. कोणत्या ना कोणत्या पद्धतीने भगवंतांच्या सेवेमध्ये लागलं. म्हणजे कॉन्स्टंट आणि इटर्नल. कॉन्स्टंट आणि इटर्नल हे दोन शब्द आहेत, की कारण त्याच्यामध्ये काय आहे, की जो इटर्नल असतो ना, तर जो भक्त तो अं, भगवत धामातूनच आलेला असतो. म्हणजे जसं तुकाराम महाराज सुद्धा म्हणतात, की आम्ही वैकुंठवासी आलो याचं कारण असते. म्हणजे वैकुंठवासी ऑलरेडी ते आहेत. का या कारणासाठी बोललेले जे ऋषी साच भावे वर्तावे. म्हणजे जे ऋषीमुनी जे बोललेत ना ते सांगण्यासाठी आलेत. म्हणजे हे झाले कोण इटर्नल. इटर्नल म्हणजे ते नित्य भगवंतांचे भक्त आहेत. जसं की आपण हे सुद्धा पाहू शकतो, की राधानाथ महाराज सुद्धा ते सुद्धा राधानाथ महाराज, श्रील प्रभुपाद हे कोण आहेत इटर्नल सेवक आहेत. ते आपल्याला ह्या बाहेर काढण्यासाठी आलेले. प्रभुपादांनी तर एवढ्या 70व्या वर्षी म्हणजे वय वय किती होतं त्यांचं वय एवढ्या वयाचा कोणत्याही ह्याचा विचार न करता त्यांनी काय केलं की पूर्णतः भक्तीचा पूर्ण जगभरामध्ये प्रचार केला. म्हणजे हे त्यांच्यामध्ये पूर्णतः गुरु महाराजांच्या श्रद्धेवरती त्यांच्या शब्दांवरती त्यांचा विश्वास होता म्हणून हे साध्य झालं. तर मग हे भगवंतांचे ऑलरेडी भगवत धामातून आलेले हे जे भक्त आहेत. राधानाथ महाराजांचं सुद्धा आपण जर तुषारपती पुस्तक जर वाचलं ना आपण तर आपण त्यांच्या सगळी काही लक्षणं त्यांची तशीच होती. म्हणजे ते ज्यावेळेस लहान होते, लहान असताना सुद्धा ते कधीही कोणत्या मोठ्या गाडीमध्ये बसत नसायचे. बसले तरी ती खाली वाकून बसायचे. कोणी बघू नये म्हणून आपल्याला. म्हणजे त्यांना इतकी त्यांच्यात नम्रता होती, की मी खूप श्रीमंत हे मला दाखवायचं नाही. अगदी त्यांच्यामध्ये जर बूट आणला असेल नवा, तर तो नवा बूट कधी घालत नसायचा. तो घासून, घासून जुना करायचा आणि मग तो घालायचा. म्हणजे माझ्यापेक्षा म्हणजे मला कोणापेक्षाही चांगलं नकोय. आणि जेवताना हॉटेलमध्ये गेले तर ती उभा राहून जेवण करायचे. आणि एक ज्यावेळेस त्यांनी पाहिलं, की त्यांचा जो मित्र आहे, तो वेटर आहे त्या हॉटेलमध्ये, तितकेच ते पळत ते पुन्हा आपल्या गाडीत जाऊन बसले. म्हणजे त्यांना इतकी म्हणजे ते खूप हे छोटंसं उदाहरण झालं, की त्यांच्या पूर्ण जीवन चरित्रावरून असं लक्षात येतं, की कशा पद्धतीने ते भगवंतांचे धामातून आलेले हे एक प्रकारे हे म्हणजे दूत आहेत ते जे आपल्याला इथून बाहेर काढण्यासाठी आलेले आहेत. म्हणजे अशा पद्धतीने हे ना हे विष्णू जे नित्य म्हणजे जे इटर्नल आहेत ना ते भक्त आणि आपल्यासारखे जे कॉन्स्टंट आहेत म्हणजे आपल्यासारखे जे साधक आहेत. पण जे साधनेमध्ये सुद्धा ते तत्पर म्हणजे नित्य म्हणजे कॉन्स्टंट ते भगवंतांची भक्ती करणारे असतात. काही जे भक्त असतात ना तर ते इतके श्रद्धावान असतात की ते सतत भगवंतांच्या भक्तीमध्ये असतात आणि ते काय करतात ते हे गुण प्राप्तीसाठी त्यांचे मन भक्तीमध्ये सतत लावून ठेवणे. त्यांच्यामध्ये हे दोन गुण असतात. मन भक्तीमध्ये ते सतत लावून ठेवणे आणि दुसरं काय कोणत्या ना कोणत्या पद्धतीने स्वतःला सेवेमध्ये युक्त करणं. म्हणजे ह्या दोन गोष्टी ते करत असतात की कोणत्या ना कोणत्या पद्धतीने भगवंतांच्या सेवेत लावणं. जसं श्रील प्रभुपाद जसं की पहाटे 1 वाजल्यापासून ते ट्रान्सलेशन करायचे सगळे श्रीमद भागवतम हे जे आपल्याला आता हे जे ग्रंथ आहेत ना त्या ग्रंथारूपाने प्रभुपाद आता आपल्यामध्ये आहेत. आणि हे जे ग्रंथ आहेत त्यांनी अगदी काही सहजच आपण आहे ना ते खूप हे करतो की म्हणजे सहज घेतलं नाही पाहिजे की त्यांनी त्यांचे जे ग्रंथ आहे ना तर त्यांनी स्वतः रात्रीचे रात्री जागून हे ग्रंथ त्यांनी लिहिलेले आहेत आणि ते 1 रात्री 1 नंतर ते ट्रान्सलेशन करायचे. नंतर ते पहाटे मंगल आरती करायचे. मंगल आरती नंतर जप करायचे. अशा पद्धतीने त्यांचं हे सगळी ही सेवा असायची त्यांची. म्हणजे जरी आपण पाहतो की 99% 99.9% हे जे आहे ना, तर पूर्णतः नामावरती जरी आधार आहे. म्हणजे कलियुग पुरा म्हणजे नाम आधार आहे म्हणतात ना, म्हणजे कलियुग हे पूर्ण नामाच्या आधारावरती आहे. हे जरी खरं असलं आणि परंतु 1% हा सेवामध्ये गेला पाहिजे. आपण ते बघा ना, की आपण म्हणू की मी 24 तास म्हणजे 24 तास जसं की हरिदास ठाकूर संपूर्ण नाम जप करायचे ना, मग तसं मी काही न करताना सतत नामस्मरण करत राहील. नाम आधार आहेत ना मग कलियुग. म्हटल्यावरती मग मी सतत नामस्मरण करेन. दुसरं काहीच करणार नाही. असं जर आपण ठरवलं ना, तर आपण ते करू शकत नाही. कारण आहे ना, आपल्यामध्ये तेवढी श्रद्धा, दृढ निश्चय ते आपल्यामध्ये नाहीये. आणि कारण आहे ना, त्याच्यामुळे मग त्याच्यासाठी श्री गुरुपादांनी, गुरु परंपरेने आपल्याला त्या पद्धतीने सगळ्या ह्या गोष्टी दिलेल्या आहेत, की कशा पद्धतीने आपण हे करायचंय. की ना पहाटे जे सत्वगुण असतो, सत्वगुण पहाटे असतो. मग पहाटे काय करायचं? नामजप करायचा. पहाटे सतत नामस्मरणामध्ये दंग राहायचं. आणि पहाटे नामजप केल्यानंतर आहे ना 9 वाजेपर्यंत तरी आपण नामस्मरण करू शकतो. 9 नंतर आहे ना रजोगुण सुरू होतो.
सुरुवातीला पहाटेपासूनचा हा सत्वगुण झाला, की 9 नंतर रजोगुण सुरू होतो. मग काय कसं काय मग नामजपामध्ये गुंतायचं? तर मग काय करायचंय नामजप न करता आहे ना, की क्रियाशील गोष्टी करत राहायच्या. म्हणजे जसं की भगवंतांना भोग बनवणं, भगवंतांचे हार बनवणं, ह्या सगळ्या सेवा दिवसभर आपण हे रजोगुणाच्या याच्यामध्ये करायच्या. आणि नंतर ज्यावेळेस संध्याकाळ येते, संध्याकाळ आली ना, तर हा सगळ्यात महत्वाचं म्हणजे एक प्रकारे ना एक ब्रह्ममुहूर्त, सिमी ब्रह्ममुहूर्त म्हटलं ना तरी चालू शकतं, की तो सुद्धा एक ब्रह्ममुहूर्त असतो. आणि त्यावेळेस काय करायचं, की आपण पुन्हा गौर आरती करणं किंवा काही स्तोत्र गाणं, भगवंतांचं वाचन, भगवंत भक्तिमय वाचन करणं, ह्या गोष्टी करत राहायच्या. श्रीमद भागवत, भगवद्गीता हे सगळे आपण वाचन करू शकतो. कारण हे जर वाचन केलं ना, तर एक सिक्रेट आहे त्याचं. नाम जप पहाटे करण्याचं जे सिक्रेट आहे ना, ते असं आहे, की ज्यावेळेस आपण गौर आरती करतो आणि स्तोत्र वगैरे गातो भगवंतांचे, काही अष्टकम वगैरे, जगन्नाथ अष्टकम म्हणा, काही ह्या सगळ्या गोष्टी आहे ना, ज्यावेळेस आपण गात राहतो त्यावेळेस आहे ना, की आपला दिवसभराचा जो रजोगुण आहे ना, आपला सगळा निघून जातो दिवसभराचा. आणि रजोगुण निघून गेला ना, तर मग आपण पहाटे उठू शकतो आणि पहाटे आपल्याला खूप सुंदर म्हणजे ना पूर्ण एक फोकसली आपण जप करू शकतो. कारण आहे ना त्यावेळेस सत्वगुण पुन्हा निर्माण होत असतो आणि आपला दिवसभराचा रजोगुण हा गौर आरतीने जातो. म्हणजे प्रोपादांनी तशा पद्धतीने आपल्याला सगळं टाइम टेबल दिलेलं आहे. तर संध्याकाळचं हे सगळं होणं सुद्धा फार गरजेचं आहे. तर त्याच्यामध्ये काय होतं, की प्रत्येक व्यक्तीने काय झालं पाहिजे, की ह्या गोष्टीमध्ये सावध असले पाहिजे. प्रत्येक गोष्टीमध्ये सावध जीवनामध्ये प्रत्येक गोष्टीत सावध असले पाहिजे. तर तुकाराम महाराज सुद्धा एका ठिकाणी म्हणतात, "किती वेळा जन्मा यावे, किती व्हावी फजिती, म्हणून जीव भ्याला शरण गेला विठोबासी." म्हणजे तो काय होतंय, की त्याला माहिती की सावध का असलं पाहिजे प्रत्येक गोष्टीमध्ये. कारण आहे ना, त्याचं वय किती होतंय ना, तसा हा जो कालसर्प आहे ना, आपल्याला गिळंकृत करत असतो. कालसर्प म्हणजे कालसर्प जर 50 वय झालं असेल ना, तर त्यांनी अर्ध आपल्याला गिळंकृत केलं समजलं पाहिजे. 75 वय झालं, की 75% 25%च आपण राहिलोय असं समजायचं. म्हणजे अशा पद्धतीने की कालसर्प आपल्याला हळू असा गिळंकृत करत आहे. पण जो भक्त असतो ना, तो निडर असतो. भक्त अगदी निडरतेने वागतो. कारण बघा ना, प्रभुपाद सुद्धा इतक्या 70व्या वर्षी ते जाऊ शकतात म्हणजे ते किती निडर आहेत, की त्यांना भय नव्हतं. भगवंतावरती पूर्णतः ते विसंबून होते, की त्यांच्या आधारावरती ते पूर्णतः चालले होते. प्रभुपाद एका ठिकाणी सुद्धा म्हणतात, की "चिंता न करो, चिंतन करो. चिंतन करोगे तो चिंतन करो चिंता करोगे तो चिंतन नहीं होगा." म्हणजे ज्यावेळेस आहे ना, तुम्ही सतत चिंतन केलं पाहिजे. चिंता नाही केली पाहिजे. कारण आपण पूर्णतः भगवंतावरती सोडून द्यायचं. सगळ्या गोष्टी भगवंतावरती सोडून द्यायच्यात. कारण आहे ना, प्रभुपाद म्हणतात, की तुम्ही चिंता का करता? कारण आहे ना, तुम्ही खूप धोकादायक स्थितीमध्ये काय झालेलं आलेला आहात. म्हणजे ही जी भौतिक जग आहे ना, सर्वात जास्त धोकादायक स्थितीमध्ये आहे. मग प्रल्हाद महाराज सुद्धा किती निडर होते बघितलं ना आपण, की प्रल्हाद महाराज किती निर्भयतेने राहायचे. त्यांना अगदी किती त्यांच्यावरती वाईट प्रसंग वडिलांनी आणले, की त्यांना त्यांना उकळत्या तेलात टाकलं गेलं, दरीतून खाली कोसळण्यात आलं, त्यांना सापाच्या एका रूममध्ये सोडण्यात आलं, हत्तीच्या पायाखाली घालण्यात आलं. म्हणजे त्यांना होलिका आहे त्यांची स्वतःची आत्या त्यांना जाळून टाकण्यासाठी त्यांना मांडीवर घेऊन बसले होते. म्हणजे अशी ही जी संकट आहेत ना, त्यांना किती संकट आले, पण ते घाबरले का? नाही घाबरले. निर्भय होते पूर्ण. कारण त्यांची पूर्ण श्रद्धा होती भगवंतावरती श्रद्धा. आणि ही श्रद्धा त्यांच्यामध्ये निर्माण झाल्यामुळे ते पूर्णतः भगवंतावरती स्वतःला सोडून दिलं होतं. कारण त्यांना माहिती होती, की हे जे आहे ना, पूर्णतः सगळं काही भगवंतांच्या श्रीकृष्णांच्या ताब्यात आहे, हे त्यांना माहिती होतं. हां, कारण एक समजा हे पहा ना, की तुम्ही एखादा उदाहरणच बघा, की म्हणजे हे असेल, एक कुत्रा असेल, एकदम जाड-जूड मोठ्याची मोठं कुत्रा असेल. तर त्या कुत्र्याचा जर कुत्र्याने काय केलं असेल, त्या कुत्र्याचा मालक शेजारी उभा असेल आणि त्याचा बेल्ट घेऊन धरून जर तो उभा असेल, तर तुम्ही निर्भयपणे त्या कुत्र्याजवळ जाऊ शकता. काय टॉमी करू शकता. अरे, तुमचं कुत्रं किती छान आहे, असं तसं तुम्ही वर्णन करू शकता त्या कुत्र्याचं. अगदी निर्भय होऊन करू शकता. पण हे जर कुत्रं मुकाट असेल तर तुम्ही आसपास सुद्धा फिरकणार नाही. कारण ते कुत्रं काय झालेलं आहे, हे कुत्रं ज्यावेळेस मालकाच्या शेजारी असेल ना, तर त्यावेळेस तुम्ही निर्भयपणे जाऊ शकता. म्हणजे काय, तर ही जी मायादेवी आहे ना, तर ती भगवंतांची पूर्णतः दासी आहे. आणि ह्या मायेला जर आपण आहे ना, पूर्णतः मायेवरती हे आपण हे जग चालू आहे. आणि आपण हे मायेला ज्यावेळेस आहे ना, भगवंतांना आपण शरण जाऊ. भगवंतांना पूर्ण शरणागती स्वीकारून त्यावेळेस ती मायादेवी आपल्याला काही करू शकणार नाही. म्हणजे माया मेता तरंती ते. म्हणजे तो सहज भक्त हा मायेला सुद्धा तरून जातो. आणि किती किती त्यांना हे जग आहे, भौतिक जग किती
महासागर आहे केवढा वाटतो त्यांना. तर जसं की गाईच्या म्हणजे वासराच्या खुरामध्ये म्हणजे जेवढं वासराच्या खुरामध्ये जेवढं पाणी असेल म्हणजे जो वन पडलेला असेल ना, ते पण छोटंसं डबकं. त्याच्यात जेवढं पाणी असतं ना, तेवढंच हे भवसागर वाटू शकेल त्याला. म्हणजे बघा किती सोपं आहे ना, आहे की नाही सोपं, की हे भौतिक जगत हे पार करणं इतकं सोपं आहे. पण त्याच्यासाठी आपल्यामध्ये तेवढी दृढ श्रद्धा आणि विश्वास आपल्यामध्ये निर्माण व्हायला पाहिजे. श्रद्धा या परयोपेतास्ते मे युक्त तमामतः म्हणजे ती श्रद्धा निर्माण होण्यासाठी काय केलं पाहिजे आपण बरं? एक सोपा उपाय आहे. सोपं म्हणजे की आपली श्रद्धा भगवंतावरती होण्यासाठी शास्त्रावरती सुद्धा आपली श्रद्धा असली पाहिजे. शास्त्रावरती म्हणजे शास्त्रावरती जर त्या व्यक्तीची श्रद्धा असेल ना, तर तो कुठेच डळमळू शकणार नाही. कारण काही जे भक्त आहेत ना, म्हणजे भक्तीमध्ये सुरुवातीला नवसाधक आलेले भक्त आणि ते सुद्धा भक्ती हा मार्ग सोडून गेलेले आहेत आणि मायावादी झालेले आहेत. म्हणजे का तर त्यांचा श्रद्धा नाहीये त्यांची. ह्या श्रद्धा कशावरती भगवंतांच्या जे शास्त्र दिलेलं आहे ना, त्याच्यावरती श्रद्धा नाहीये. कारण हे श्रद्धा आहे ना, तर एक उदाहरण बघा की त्याचं की तुम्ही रोडवरून चाललेला असेल. रोडवरून जाताना काही रोडवरती पहा तुम्ही इकडे-तिकडे निरीक्षण केल्यावरती तुमच्या लक्षात येईल की काही असे दगड लावलेले आहेत की ज्यात असं लिहिलंय की पुणे 10 किलोमीटर, पुणे आता 15 किलोमीटर, 20 किलोमीटर अशा पद्धतीने हे जे आहेत ना सगळे दगड लावलेले असतात. आणि मग ते दगडाच्या दिशेने जर एखादा नवप्रवासी असेल आणि त्याला जर पुण्याला जायचं असेल आणि तो पुण्याला जायचा असेल तर त्याला रस्ता माहिती नाहीये. पुण्याचा रस्ता काय आहे? पण त्यांनी तो अगदी सहज गाडी का चालवतोय? अगदी कशामुळे तर त्याने रोडला पाहत जातोय की आता पुणे थोड्या-थोड्या अंतरावरती आपण पुण्याच्याच दिशेला चाललेलो आहे. पण जर जे दगडच दिसले नाही त्याला, तर काय होईल त्याला, की त्याला हे दगड बघा, हे दगड जरी त्याला आहे ना, पुण्यापर्यंत पोहोचू शकत नसले, काय दगडाला काही चाक आहेत का? त्याला ते पोहोचू शकत नाही त्याला. पण ह्या दगडाचा आधार काय त्यांना मिळतो, की त्याला लक्षात येतं, विश्वास येतो, की नाही मला हा दगड काय पुण्यापर्यंत पोहोचवणार आहे. म्हणजे हे बरोबर हे पुण्याच्या दिशेने जाणारे हे दगड आहेत. मग त्याच पद्धतीने ना, की हे जे शास्त्र आहेत ना, ते शास्त्र काम करत असतात, की शास्त्र असं काम करतात आपल्याला, की प्रवासामध्ये आपल्याला उत्साह निर्माण करतात, की आपल्याला आपला भगवत धामाकडे जाणारा जो प्रवास आहे आपला, की हा आपण योग्य दिशेने आहोत. हा विश्वास आपल्याला कोण निर्माण करतं, की हे शास्त्र निर्माण करत असतं, की हे शास्त्र आपल्याला बरोबर त्याच दिशेने आपल्याला घेऊन चाललंय म्हणून. म्हणून ते म्हणजे त्याच्यामुळे आपल्याला ह्या शास्त्रांवरती गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे म्हणजे हे गीता भागवत आहे ना, ते सतत श्रवण करायचं आपलं. ज्याने अखंड चिंतन भगवंतांचं करायचं, विठोबाचं करायचं. त्याच्यामुळे काय होणार आहे, आपल्यात श्रद्धा निर्माण होणार आहे जाण्याची. माझी सतत उपासना करण्यामध्ये संलग्न असतात. ते म्हणतात, की सतत पुढे काय भगवंतामध्ये सतत उपासना करण्यामध्ये संलग्न असतात. आता सतत उपासना करण्यामध्ये जे संलग्न असतात, ते उपासना म्हणजे काय? उपासना म्हणजे काय, की म्हणजे फक्त भगवंतांची आरती करणार आहे का? की म्हणजे त्या आरती करतात, ते उपासना करतात असं आहे का? तर उपासना मार्ग म्हणजे की फक्त आरती नाहीये, तर नाम जप आला, की तुलसी सेवा आली, वैष्णव सेवा आली. ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना, की त्याच्यामध्ये काय आहे, की उपासना मार्गामध्ये आलं, की भगवंतांच्या सतत सेवेमध्ये लागणं हे फार गरजेचं आहे. जर भगवंतांच्या सेवेत नसेल ना लागत, तर त्याला कोणाच्या ना कोणाच्या सेवेमध्ये लागावं लागतं. म्हणजे काय, ती मायेच्या सेवेमध्ये सुद्धा त्याला लागावं लागेल. म्हणजे भगवंतांची सेवा नसेल, तर मग त्याला त्याच्या कुटुंबाची सतत त्याच कुटुंबाच्या सेवेमध्ये त्याला लागावं लागेल, की मग त्याला कुटुंबाच्या सेवेमध्ये मग नाही तर कुटुंबाची सेवा नसेल, तर स्वतःच्या सेवेमध्ये लागावं लागेल. कुठे ना कुठे त्याला स्वतः त्या सेवेमध्ये लागावंच लागणार आहे. आता प्रल्हाद महाराज म्हणतात, की जो व्यक्ती व्यक्ती असत गोष्टींना पकडून धरत असेल, तर तो सदैव सदैव चिंतनात आणि काळजीत पडलेला असतो. असंच चिंतनामध्ये असत म्हणजे असत गोष्टी म्हणजे ज्या नाहीये, स्थायी नाहीये ज्या गोष्टी, स्थायी गोष्टी नाही. त्याच्यामध्ये जर तो लागला असेल, तर तो काय करेल, तो सतत चिंतनात, काळजीमध्ये लागलेला असेल. मग ह्याच्यामध्ये तुम्ही बघा, की आता एक छोटंसं उदाहरण, की तुम्ही एखाद्या चटईवर बसलेला असेल. चटईवर बसला असेल, तर मागून काही व्यक्ती एखादा व्यक्ती आला आणि तो काय म्हटला, की मला तो चटई अशी ओढायला लागला. तर तुम्ही मागे वळून पाहिला, की का ओढताय तुम्ही चटई? नाही, नाही ती चटई काढून आहे ना, मी त्या जागेवर गादी ठेवतो. तर मग तुम्हाला काय वाटेल, हां, चटईपेक्षा गादी चांगली. म्हणून ठीक आहे, न्या चटई म्हणत. मग गादी ठेवेल. गादीवरती तुम्ही आरामशीर बसला, की काही वेळाने काय होईल, तो गादी पण काढायला पाठीमागून आला, की तुम्ही मागे बघताल आणि म्हणताल, "काय झालं आता?" "नाही अहो, काही गेस्ट आलेत ना आणखीन, तर आम्हाला गादी पाहिजे. मी पुन्हा चटई टाकेल." तुम्ही काय म्हणताल, "राहू द्या, चटई राहू द्या, गादी राहू द्या, मी फरशीवरच बसते." कारण तुम्हाला परिवर्तन नको असतं.
मग कोणाला परिवर्तन आवडतं सांगा, कोणाला परिवर्तन आवडतं? तर तुम्हाला असं वाटतं घरामध्ये जे काही पैसा अडका आहे ना, तो कॉन्स्टंट राहावा, तसा सुरक्षित राहावा असं वाटतं. किंवा जर नोकरी करत असाल तर नोकरीमध्ये सुद्धा तुमच्यामध्ये स्थिरता आवडते तुम्हाला. बॉस मला कोणी काय बोलू नये, काय नाही, की मी चांगल्या पद्धतीने माझं इम्प्रुव्हमेंट होत राहावं. ह्या गोष्टी तुम्हाला आवडतात. म्हणजे अशा पद्धतीने कोणालाही अस्थिरता या जगामध्ये आवडत नाही. म्हणजे सगळ्या परमनंट गोष्टी आवडतात. कारण काय होतं, परिवर्तन आपल्याला चिंता निर्माण करते परिवर्तन. कारण बघा कोणाला मग व्याधी नको असतात. सतत असं निरोगी जीवन चालू ना असंच हवं असं वाटतं. कोणाला म्हातारपण आवडत नाही. तरुणपण आहे ना असंच तरुणपण राहावं असं. पण ह्या भौतिक जगामध्ये कोणतीही गोष्ट काय स्थिर राहत नाही. स्थिर राहत नाही. त्याच्यामुळे प्रल्हाद महाराज काय म्हणतात, की हे पिताश्री, की तुम्ही समुद्राच्या लाटावर जर बसला असाल, तर स्थायी स्थिती कशी निर्माण होईल? जर समुद्राच्या लाटा लाटा ह्या सतत सतत काय करत राहतात आपल्याला, सतत आपल्याला एक खालीवर खालीवर करत राहणार. मग कशी स्थिती, आपण जर बसला असाल समुद्राच्या लाटावर तर तुम्ही स्थिर कसे राहताल? नाही राहू शकणार. तर हे भौतिक जगत हे काय समुद्राच्या लाटाप्रमाणे, तिथं कोणतीही गोष्ट स्थिर नाही. मग स्थिर होण्यासाठी काय करावं लागेल बरं? तर स्थिर होण्यासाठी तुम्हाला किनाऱ्यावर यावं लागेल. किनाऱ्यावर म्हणजे काय? तर हे भवसागर आहे ना, भवसागराच्या लाटांवरती तुम्ही हे खालीवर खालीवर होण्यापेक्षा काय करायचंय, की सतत किनाऱ्यावर यायचं. म्हणजे भगवत धामाच्या दिशेने आपल्याला वाटचाल करायची. धामाच्या दिशेने जर आलं ना, तर तुम्हाला कधीही तुम्हाला कॉन्स्टंट अशी जी स्थिरता आणि शांतता तुमच्यामध्ये आणि जो आनंद आहे ना, तो तुमच्यामध्ये निर्माण होणार आहे. कारण ही सागर आहे ना, सागरामध्ये सतत परिवर्तन आहे. ह्या सागरामध्ये मोठे-मोठे तिलंगित मासे आहेत, शार्क आहेत, तुफान येतं, सुनामी येतात आणि पोहून पोहून तुम्ही थकून जाऊ शकता. म्हणजे अशा ह्या ज्या गोष्टी आहेत ना, ह्या सागरामध्ये म्हणजे ह्या भौतिक जगामध्ये आहेत. त्याच्यामुळे आपल्याला आहे ना, हे परिवर्तनशील जग नकोय. तर त्यासाठी ते काय म्हणतात, प्रल्हाद महाराज म्हणतात, की तुम्ही जरी त्रिलोधीपती असला, तुम्ही जरी पूर्ण ह्या सगळ्या हे जे त्रिभुवन आहे, त्यांचे जरी तुम्ही राजा असला, तरी सुद्धा तुम्ही किती दिवस राजा राहू शकणार आहे? कधी ना कधीतरी हे शरीर आहे ना, ते नश्वर आहे, ते जाणार आहे आणि त्याच्यातून तुम्हाला ह्या नश्वर शरीरातून तुम्हाला कधी ना कधी तुम्ही हे जन्म मृत्यूच्या चक्रात सतत गुंतलेले आहात तुम्ही आणि याच्यातून तुम्ही आता राजा असेल तर उद्या भिकारी असू शकता ना. कोणी ना कोणीतरी हे जग सतत परिवर्तनशील असणार आहे. म्हणून हे सतत बघा, की एक छोटंसं उदाहरण तुम्हाला सांगते, की एक गौरी असते. म्हणजे गौरी म्हणजे तुम्ही शेणाची गौरी. ती शेणाची गौरी ओल्या गौरीला म्हणत असते. म्हणजे वाळलेली जी गौरी आहे ना, ती ओल्या शेणाला म्हणत असते. ती म्हणत असते, की ओल्या शेणाला ती म्हणते, की ती जळत असते. ते आता ओलं शेण काय करतं, तिला हिणवतं. वाळलेल्या गौरीला हिणवतं. आणि ते काय म्हणते, "अरे रे, तुला काय चुलीत घातलं जातंय, तुला जाळलं जाते." पण ती गौरी ना आतमध्ये शिरता शिरता काय म्हणते, त्या अग्नीमध्ये शिरता शिरता काय म्हणते, की माझी आता जी स्थिती ना, पुढे तुझी पण ही स्थिती होणार आहे, की तुला सुद्धा असंच गौरी केलं जाणार आहे, तुला वाळवलं जाणार आहे आणि जाळवलं जाणार आहे. ह्या गोष्टी होणार आहेत. म्हणजे ह्या भौतिक जगामध्ये ना सगळं काही परिवर्तनशील आहे. म्हणून प्रल्हाद महाराज इतके काही नीडर आहेत बघा, की ते डायरेक्ट हिरण्यकशिपूला त्यांच्या पिताश्रींना काय म्हणतात, की तुम्ही वृंदावनला जा आणि भगवान श्रीकृष्णाची शरणागती घ्या. इतकं धाडस त्यांच्यामध्ये. म्हणजे हे कशामुळे? कारण ते निर्भय आहेत. त्यांना माहिती की हे शास्त्राचं ज्ञान आहे ना, ते म्हणजे फिक्स ज्ञान आहे आणि हे स्थिर ज्ञान आहे. आणि हे जे ज्ञान आहे ना, तर तेच ज्ञान आपल्याला भगवंतांच्या शरणागत स्थितीपर्यंत म्हणजे भगवंतांच्या चरणावरती घेऊन जाऊ शकतं. म्हणजे त्याच्यामध्ये की आपल्याला ह्या ज्या आहेत, त्या आपली स्थिती आहे ना, आपल्या स्थिती कशी झाली, की बाजारात हरवलेल्या मुलासारखी झालेली. एकदा एक मुलगा असतो आणि तो मुलगा असा बाजारात हरवतो आणि रडायला सुरुवात करतो. त्याच्या आधी काय होतं, त्याच्या आधीची स्थिती बघा, की आधी जो वडिलांबरोबर असतो ना, त्यावेळेस वडिलांना तो म्हणतो, की मला खेळणी पाहिजे. त्यावेळेस वडील त्याला 2 फटके देतात आणि म्हणतात, की "काय सारखं हे माग, ते माग." अजिबात काही मागायचं नाही. फुगा वगैरे काही मागायचा नाही. तर त्या वडील त्याला फुगा देत नाहीत. परत पुढे जातो म्हणतो खेळणी मागतो. परत मग एक फटका बसतो. म्हणजे अजिबात खेळणी वेगळी मागायची नाही. पुढे सगळं काय गेलं, पुढे गेल्यावरती मिळेल. असं आपलं त्यांचा संवाद चाललेला असतो. आणि मग मात्र खेळणी राहते, फुगा राहतो आणि काही दिंडी येते. दिंडी आल्यानंतर काय होतं, गर्दी होते. गर्दी झाल्यावरती त्या वडिलांचा हात त्याच्यावरतून सुटतो आणि तो बाहेर पडतो. आणि त्याला वडील कुठेच सापडत नाही.
वडील सापडत नाही म्हटल्यावरती तो खूप रडायला सुरुवात करतो आणि काही जण नाही, काही एक चांगलं एक कुटुंब असतं जे त्याला म्हणतं की थांबा म्हणतं, की तुला तुझे वडील आहेत ना, मला तुझे वडील माहिती कोण आहेत. मी तुझ्या वडिलांपर्यंत तुला पोहोच करतो. फक्त तू आहे ना आता काय कर, शांत बस आणि एवढा फुगा धर. तर तो फुगा, "नाही मला फुगा नको, मला वडीलच पाहिजे." अरे मग त्याला बघा की आधी फुगा पाहिजे होता. अरे मग हे खेळणी धर. नाही खेळणी पण नको, मला वडीलच पाहिजे. असं त्याची स्थिती निर्माण होते. त्याला बघा की वडील असताना त्याला खेळणी पाहिजे होती, तीच फुगा पाहिजे होता. पण त्याला ते आता त्याच्यात सुख वाटत नाहीये. आता वडील नाहीयेत ना त्याच्याबरोबर, त्याच्यामुळे त्याला सुख वाटत नाही. मग त्याची स्थिती आपल्यासारखी झालेली, की आपल्याला सुद्धा कसं झालंय, की ज्यावेळेस आहे ना आपल्याला ज्यावेळेस आहे ना भगवंत आहेत ना, तोपर्यंत सगळ्या गोष्टी आनंदाच्या वाटतात. पण ज्यावेळेस आपल्याला भगवंतापासून आपला हात सुटला जातो, आपण हे भौतिक जगात येतो ना, त्या सगळ्या गोष्टी आहेत आता बरं का. पण आपल्याला त्याच्यात कशात सुख वाटत नाही. आता ते जे दाम्पत्य असतं चांगलं, ज्याला मुलगा सापडलेला असतो, ते फोन करून त्यांना सांगतात, की "अरे, तुमचा मुलगा आहे ना, माझ्या घरी माझ्यापर्यंत माझ्या घरी आहे. तुम्ही काळजी करू नका आणि तुम्ही थोड्या वेळात येऊन घेऊन जा" म्हणून. पण जोपर्यंत आई-वडील त्याचे येत नाही ना, तोपर्यंत त्याला चैन पडत नाही. तो कशात सुखी राहू शकत नाही. आणि ज्यावेळेस आई-वडील येतात ना, त्यावेळेस मात्र तो खूप आनंदी होतो आणि त्याला घट्ट-मिठी आई-वडिलांना मारतो. आता म्हणतो, "मला मला सोडून कुठे जाऊ नका." असं तो म्हणतो आणि रडत-रडत म्हणतो. म्हणजे तशी स्थिती आपली झालेली, की जेव्हा आपण आहे, आपल्याला कळलंय आता, की भौतिक जगातून आपल्याला सुटून आता भगवंत कोण आहेत, आपले पिता आहेत, आपल्याला जायचंय त्यांच्याकडे, हे आपल्याला कळालंय आता. पण थोडंसं बरं वाटतं. परंतु जोपर्यंत भगवंतांच्या चरणाची प्राप्ती होत नाहीये ना, तोपर्यंत हा जीव आहे ना, सतत काय होतं, की तरंगत राहतो. म्हणजे सतत दुःखी राहतो, आनंदी राहतो, दुःखी राहतो, आनंदी राहतो, ह्या स्थितीमध्ये तो राहतो. त्याच्यासाठी काय करायचंय त्याला, की भगवंतांच्या पूर्णतः चरणाची प्राप्ती करायची. म्हणजे त्याच्यासाठी तुकाराम महाराज एका अभंगामध्ये पण छान म्हणतात, की "रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग, अंतर्बाह्य जग आणि मन." आणि हे जे रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग आहे. कारण अंतर्मनामध्ये आणि मनामध्ये जे अंतर्मनामध्ये मन त्रास देते आणि बाह्य मनामध्ये हे जग सगळं त्रास देते. तो उपाय काय हो त्याच्यावरती उपाय? तर महाराज शेवट काय सांगतात बघा, "तुका म्हणे तुझ्या नामाची बळे, अवघियांचे काळे केले तोंड." ते काय म्हणतात, की हे भगवंता तुमच्या नामाच्या बळामुळे अवघियांचे केले काळे तोंड. म्हणजे तुमच्या नामाच्या बळावरती मनाला सुद्धा मी स्थिर केलं. आणि हे भौतिक जगामध्ये जे काही लोकांचा जो त्रास आहे मला, त्रिविध ताप आहे ना, तो सुद्धा शांत झाला. कशामुळे? तर नामामुळे झाला शांत. म्हणून भक्तिविनोद ठाकूर सुद्धा एका ठिकाणी छान म्हणतात, "कबे हबे बोलो सेधी रामा, अपराध गुची शुद्ध नाम रुची, कृपा भले हबे हृदय संचार." म्हणजे अपराध ज्यावेळेस आहे ना, कधी ही स्थिती निर्माण होईल, कधी माझ्यामध्ये ही स्थिती निर्माण होईल, की सगळे काही अपराध माझे जातील आणि हे कृष्णा कृपा भगवंतांच्या कृपाबळावरती मी शुद्ध नाम घ्यायला सुरुवात करेल आणि मग मला ह्या शुद्ध नामाप्रती रुची निर्माण होईल. असं कधी स्थिती निर्माण होईल. असं आपल्याला काय म्हणतायत, की भक्तिविनोद ठाकूर म्हणतायत, की कधी ही स्थिती होईल. ते भक्तिविनोद ठाकूर हे इतके महान भक्त आहेत. त्यांच्यात हे असे काही त्यांचे जे आहेत ना, रचना केलेल्या आहेत त्यांच्या, तर त्या रचना असं वाटतं, की आपल्यासाठीच आहेत त्या रचना. इतकी म्हणजे इतकी दयनीय स्थिती, शरणागती स्थिती जी आहे ना, आपल्या जीवांची जी आहे ना, ती त्यांच्या हे त्यांच्या जे आहेत रचना, त्यांच्या रचनेमध्ये त्यांच्या खूप छान असे त्यांच्या वैष्णव गीतामध्ये जर आपण वाचले ना, तर खूप सुंदर अशा स्थितीमध्ये त्यांनी एक शरणागतीची भाव कसा असतो ना, तो व्यक्त केलेला आहे. त्याच्यामुळे बघा, की भौतिक जगामध्ये असेल ना, तर नाम किती महत्वाचं आहे, नामस्मरण. तर मागेच आपण थोड्या वेळापूर्वी आता आपण पाहिलं, की कशा पद्धतीने की नामस्मरण पहाटे घेण्यासाठी काय केलं पाहिजे, की गौर आरती किती महत्वाची आहे. म्हणजे गौर आरती महत्वाची इतकी आहे, की त्या गौर आरतीमुळे काय होणार आहे, की दिवसभराचा आपला जो रजोगुण आहे, 10 नंतरचा आलेला जो रजोगुण आहे, तो आपला जाणार आहे. आणि नंतर गौर आरती झाल्यानंतर ज्यावेळेस आपण पहाटे उठू ना, त्यावेळेस सुद्धा आपलं नामस्मरण चांगलं होणार आहे आपलं. का? तर आपण गौर आरती केलीच पाहिजे घरात. कारण गौर आरती करतो, आपण काही वाचन करतो, काही अष्टकम गातो, थोडंसं कीर्तन करतो. हे सुद्धा किती महत्वाचं आहे याच्यावरून लक्षात येतं. म्हणजे एक जो भक्त आहे ना, सतत काय केलं पाहिजे, भगवंत काय म्हणतायत, की आपल्याला, की तो सतत माझ्या चिंतनामध्ये मग्न असतो. सतत श्रद्धेने उपासना करतो आपली. म्हणजे श्रद्धा म्हणजे आपण काय ऐकलं, की तो कशा पद्धतीने शास्त्र श्रद्धा त्याच्यामध्ये असली पाहिजे. आणि तो सतत
माझ्यामध्ये संलग्न झालेला असतो. म्हणजे संलग्न झालेला म्हणजे काय, की त्यांनी प्रभुपादांनी किती छान सांगितलंय, की तो जप करत असतो, कधी कृष्ण कथा वाचन करतो, कधी श्रवण करत असतो, कधी प्रसाद तयार करत असतो. तर कृष्णाला काही खरेदी करण्यासाठी तो बाजारात जातो, मंदिर मार्जन करतो, भोजन पात्र स्वच्छ करत असतो. म्हणजे अशा पद्धतीने तो 24 तास हा काय करत असतो, की भगवंतांच्या सेवेमध्ये लागलेला असतो. कारण त्याची स्थिती नाहीये ना 24 तास नामजप करण्याची. म्हणून तो नामजप जरी त्यांनी पहाटे केला, तरी दिवसभर त्यांच्या ह्या क्रिया त्यांनी केल्या पाहिजेत. मग ह्या स्थितीला काय म्हणतात प्रभुपाद बघा, की ह्या स्थितीला असं म्हणतात, की कर्म म्हणजे एक क्षणही वाया घालवित नाही. असे कर्म म्हणजे काय समाधीस्थ कर्म होय. म्हणजे तो समाधी स्थितीला जात असतो, की अशा स्थितीमध्ये ज्यावेळेस 24 तास तो नामस्मरण करतो. 24 तास तो नामस्मरण, श्रवण, कीर्तन, स्मरण, अर्चनम, वंदनम, दास्यसेवनम ह्या सगळ्या ज्या नवविध भक्ती सतत जो करत राहतो ना तो, की त्यावेळेस ते नवविध भक्तीमध्ये ज्यावेळेस तो संलग्न राहतो आणि ह्या सेवेमध्ये संलग्न राहतो, त्यावेळेस तो काय करतो, की पूर्ण समाधीची स्थिती निर्माण करत असतो. हरे कृष्णा, कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम, राम राम हरे हरे. जे काही चुकीचे शब्द माझ्या तोंडातून गेले असतील तर त्याच्याबद्दल मी माफी मागते. कारण हे माझे बुद्धीचे दोष आहेत आणि जे काही चांगलं मी काही बोलण्याचा प्रयत्न केला असेल ना, तर गुरु महाराज, वैष्णवांची कृपा आणि नित्यानंद प्रभूंच्या कृपेचा कृपा आशीर्वाद आणि कृपा प्रसाद आहे. हरे कृष्ण. तर उद्या सुद्धा सगळ्यांनी उद्या नाही तर सोमवारीच जॉईन व्हा, रविवारी जॉईन व्हा आणि कोणाला काही जर प्रश्न असतील ना तर ते सुद्धा विचारू शकता. सेटिंग चेंज करायला करू शकता का माताजी? हरिबोल श्रीजी पूजा, थँक्यू. तुकारामांचे अभंग आणि नेहमीप्रमाणेच खूप छान क्लास झाला. खूप छान झाला क्लास. थँक्यू सो मच. थँक्यू. कोणाला जर प्रश्न असतील तर विचारू शकता थोडेफार. विचारू शकते. 2 मिनिटं. तुला अनम्यूट करावं लागेल. कोणाला काही प्रश्न असतील तर नक्की विचारा. काही प्रश्न, काही कमेंट्स. हरे कृष्ण. दंडवत प्रणाम. हा, दंडवत प्रणाम माताजी. खूप छान लेक्चर झालं. छान सांगतात तुम्ही. माझा प्रश्न नाहीये काही, फक्त मला थोडीशी एक कथा सांगायची होती, पण असा प्रॉब्लेम आलाय की आता बॅटरी संपली आहे मोबाईलची आणि लाईट गेलीये. चार्जिंग नाही. मी नंतर कधीतरी सांगेन. परवानगी असेल तर सांगा तसं. चार्जिंग संपलीये, नंतर सांगते. हरे कृष्ण. हरी बोल. थँक्यू माताजी. खूप छान, नेहमीप्रमाणे खूप सुंदर उदाहरणांसह तुम्ही अभंग सांगितले प्लस उदाहरणं आणि अनन्य भक्तिभाव. थँक्यू. चालेल माताजी, प्रश्न नसतील तर थांबायचं का आपण? येस, चालेल. थँक्यू. सर्वांचे आभार. आता पुढची आपला रविवारी. रविवारी. येस, थँक्यू. हरी बोल.